अवघ्या काही तासांतच घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना पिंपळनेर पोलीस स्टेशन पथकाने मुद्देमालासह केले जेरबंद। दिनांक 9 जुलै 2026 रोजी पहाटे 2 ते 4 वाजेचे दरम्यान फिर्यादी पंढरीनाथ बारकू पवार यांचे महबूब पोस्ट कुडाशिता साक्री येथील रेशन दुकानाचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून रेशन दुकानातील एकूण 50,000 रुपये किंमतीचे 10 गव्हाचे कट्टे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले। याबाबत पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे 173/2026 BNS पूर्णांक 305 सहस्त्रांश अ 331-3-331-4 प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्याची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस स्टेशन पथकाने घटनास्थळीची परिस्थितीजन्य पुराव्याचे आधारे तसेच प्रभारी अधिकारी नामदेव सहारे पिंपळनेर पोलीस स्टेशन यांना गोपनीय माहितीचे आधारे दिनांक 9 जुलै 2026 रोजी पोबारे पोस्ट कुडाशी तालुका साक्री या गावातून प्रदीप छोटीराम गांगुर्डे वय +25 वर्ष, गुलाब गोकुळ शिंदे वय +31 वर्ष, योगेश यशमल बहिरम वय +24 वर्ष व मंगेश गुलाब सावळे वय +26 वर्ष सर्व राहणार पोबारे पोस्ट कुडाशी तालुका साक्री यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याच्याकडून एकूण 1,70,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदर आरोपितांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नामदेव सहारे, पोलीस अंमलदार अशोक पवार, कांतिलाल अहिरे, विश्वास हजारे, योगेश महाले, संदीप पावरा, पंकज वाघ अशांनी मिळून केली आहे।